पुढल्या प्रश्नाचा अर्थ सांगतो. पेज नंबर 84 84 पान नंबर पुस्तकात पान नंबर 84. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. आता हे दोन इक्वेशन सोडवायचे आहेत. व्यवस्थित लक्ष द्यायचं बाळांनो. इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 तयार करूया व्यवस्थित. 3x - 4y इज इक्वल टू पक्षांतर 15. पलीकडे y अगोदर घेतलेला आहे. पहिल्यांदा x घ्या. x + y इज इक्वल टू -2. इक्वेशन नंबर 2. चुकून +2 राहिलं तर गणित चुकणार, मार्क्स देणार नाहीत. आता आपल्याला 4y मायनस इथं 4y करा. इक्वेशन 2 बाय -4. -4x - 4y इज इक्वल टू मायनस मायनसचा गुणाकार प्लस 4 दूने 8 नंबर 3. 4y ला 4y बाळांनो मायनस आहे, मायनस न गुणाय नको आहे, अधिकच पाहिजे आपल्याला. प्लस प्लस आणि हे मायनस, मायनस प्लस मायनस आहे. चिन्ह व्यवस्थित बघायचे बाळांनो. आता 4y ला 4y जाईल. ॲडिंग इक्वेशन 1 and 3. 3x - 4y is equal to 15. 4x plus 4y is equal to -8. Adding. फोर वाय ला 4y गेला. 4 आणि 3 7. आता 15तून 8 गेलं 7. x बरोबर ह्या 7ला ह्या 7 गुणलंय, 7 जाऊन काय केलं भागलं. मग आता x बरोबर आता काय विद्यार्थी म्हणतील इथं प्लस आहे मग मायनस न भागलं पाहिजे. गुणाकार भागाकाराचं पक्षांतर करताना चिन्हाचं पक्षांतर होत नाही. आहे ते चिन्ह घेऊन जायचं. म्हणजे अधिक असेल तर अधिक घेऊन जायचं, वजा असेल तर वजा घेऊन जायचं. x बरोबर किती आलं 1. आता आपल्याला आलेली किंमत इक्वेशन नंबर 2 मध्ये भरूया. x + y इज इक्वल टू -2. पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2. x + y इज इक्वल टू -2. x इज इक्वल टू 1 + y इज इक्वल टू -2. y इज इक्वल टू -2. हे प्लस आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे मायनस. y इज इक्वल टू -3. x इज इक्वल टू 1 and y इज इक्वल टू -3. 1 and -3 उत्तर येते का बघा. x इज इक्वल टू 1 पुट इन इक्वेशन 1 1 मध्ये भरलं. x + y इज इक्वल टू -2 and y इज इक्वल टू -3. 1 - 3 is the solution of the given equation. Linear into variable.